गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळची सुरुवात नेहमीच एका सुंदर क्षणांनी होते. साऊ अजून झोपली होती आणि तिच्या शांत चेहऱ्याकडे बघितलं की सगळी धावपळ विसरून जाते. ती झोपेत असतानाच मी घरची कामं उरकायला सुरुवात करते. रोजचं आयुष्य असंच छोट्या मोठ्या कामांनी भरलेलं असतं आणि मग बाहेरचे प्रसन्न वातावरण, थंडगार हवा, शांत सकाळ आणि निसर्गाचे सुंदर रूप मन अगदी ताजंतवानं करून टाक. चला माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्यासोबत करूया. उठली होती तोपर्यंत मी चहा नाश्ता बनवला, पोहे बनवले होते आणि साऊच्या पणजी आजी आल्या होत्या, म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या आई आलेल्या होत्या. चला चला, बघ तिकडे, बघ तिकडे, बघ तिकडे, बघ तिकडे, बघ तिकडे, बघ. चला 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 चला. बाहेर किती छान गारवा पडलाय ना, वातावरण अगदी प्रसन्न झालंय. अशा हवेमध्ये साऊला खूपच सू होत असते, त्यामुळे तिचे कपडे सारखे बदलावे लागतात. आई झाल्यावर या छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या आयुष्याचा सुंदर भाग बनून जातात. तिचा आराम आणि तिचा आनंदच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. आणि साऊ कपडे बदलताना खूप जास्त मस्ती करत असते. कपडे घालूनच देत नाही, तिला खूप हे करून कपडे घालावे लागतात, म्हणजे धरून धरून कपडे घालावे लागतात. तिला वाटतं की घालूच नाही कपडे मला. त्यानंतर मी तिचे कपडे बदलले आणि तिला औषधं दिले. बघू शकता इथं औषधं घेते. औषधं घेताना पण तिची खूप मस्ती चालू असते, खेळत असते, हळूहळू औषधं घेत असते, रमत गंमत चालू असतं तिचं मस्तपैकी. कधी तर ती हातानेच घेते, पंप धरते आणि लगेच तोंडात घालते पंप. त्यानंतर मी साऊसाठी इथं नाश्त्याला नाचणी बनवली होती मस्त. आणि नाचणी तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे. तिचं टेक्स्चर वगैरे खूप मस्त बनलं आहे. आणि तुम्ही पण तिला, म्हणजे तुमचं पण छोटं बाळ असेल तर तुम्ही पण घरगुतीच जेवण तिला बनवत जा. साऊ कशी खाली पुढं चालली बघा. किती वेळेस तिला मागं घ्यायचं, परत इथंच येते. इकडं लगेच निघली बाहेर. साऊ साऊ आणि मी 6व्या महिन्यामध्ये वॉशिंग मशीन घेतलेलं आणि तेव्हा पण ते मला वापरात आलेलं. आणि आत्ता पण साऊ झाल्यानंतर पण मशीनमुळं माझं खूप जास्त काम हलकं होतं, कारण की त्यात बरेच कपडे म्हणजे सुकून पण जातात. पावसाच्या दिवसामध्ये थोडेसे फक्त ओलसर राहतात, तर ते ओलसर कपडे बाहेर थोडा वेळ टाकले की ते पण वाळून जातात. साऊ कशी पळती खाली. त्यामुळे मला फक्त साऊचे शीचे कपडे धुवावे लागतात. साऊ ए बाळा. सगळी ओली झाली, शर्ट पण ओलं केलं, पॅन्ट पण ओली केली, सगळं ओलं केलं. सारखी खाली पळत असते. कपडे काय केले, ओले केले सगळे सगळे कपडे ओले. करून दिली. लांब लांब जायचंय का? लांब लांब जायचंय तुला? हा, तिकडे काय? चल चड्डू बदलायची चल. आणि इथं साऊचे बाबा आणि साऊ बघा कशी गंमत जम्मत करते, त्यांची मस्ती चालू होती. आणि त्यानंतर मी साऊ झोपली होती, मग म्हटलं पटकन फरची पुसून घ्यावी, कारण की साऊ पूर्ण घरात फिरते आता, त्यामुळे स्वच्छता ठेवावीच लागते. पटकन फरची पुसून घेतली आणि त्यानंतर साऊची आई आणि साऊ चालली फिरायला. आणि गावातल्या घरी सुवासिनी होत्या, त्यामुळे आम्ही गावात गेलेलो आणि माऊलायांचे पण दर्शन करायचं होतं. गावामध्ये दर्शन केलं आणि आम्ही मग जेवण वगैरे केलं आणि घरी आल्यानंतर मग साऊसाठी मूग डाळ खिचडी बनवली. इथं मी साऊसाठी मूग डाळ खिचडी बनवायला टाकली आहे घरी आल्यानंतर. बघू शकता, मूग आणि मुगाची डाळ आणि थोडेसे तांदूळ आहे
आणि मी आता थोडीशी हळद टाकली आहे आणि 4-5 जिरे मी काढून घेतले. मस्त झालेली आहे आपली मूग डाळ खिचडी. नका काढू म्हणती, व्हिडिओ नका काढू. दर लगेच खोकला आला का? दर हा कर ना. हा आ आ आणि आज आमच्या गावचा बाजार होता, तर साऊच्या बाबांनी भेळ आणली होती. मस्त आम्ही दोघांनी खाल्ली. आणि बघू शकता साऊच्या बाबांनी काय आणलं, भेंडी, गाजर, फ्लावर, कोबी, मटकी, कारले आणि कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा, इथं गवतीचा आणला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही इथं खडा मसाला पण त्यांनी आणला आहे. त्यानंतर जेवण केलं आणि झोपलो. कसा होता ब्लॉग?